सुप्रभात मित्रांनो, मी नीना अनन्य ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज दिवाळीचा धनत्रयोदशीचा दिवस। आम्ही पहाटे लवकरच उठलो आणि निघालोय पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला। आजचा हा आमचा प्रवास म्हणजे पंढरपूर, तुळजापूर आणि गाणगापूरचा। आजच्या प्रवासाचा श्री गणेशा आम्ही आमच्या सोसायटीच्या आवारात असलेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाने केली। गणपती बाप्पा मोरया। आम्ही आमचा प्रवास सकाळी 4:30 वाजता सुरू केला। जेव्हा तुम्ही प्रवास लवकर सुरू करतात ना, तेव्हा तुमच्यात एक वेगळाच उत्साह आणि स्फूर्ती असते। आपण ठरवलेल्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणं हे आम्हाला जास्त आवडतं आणि त्यासाठी जितकं जमेल तितक्या लवकर निघणं आम्ही प्रेफर करतो। आमच्या घरापासून पंढरपूरचे अंतर जवळजवळ 227 किलोमीटर दाखवत होते आणि पंढरपूरला पोहोचण्याची 4 तासाची वेळ दाखवत होती। पण दिलेल्या अगदी तंतोतंत वेळेत आपण तिथे पोहोचूच असे सांगता येत नाही, कारण आपण टी ब्रेक घेतो, ब्रेकफास्ट करतो किंवा कधी ट्रॅफिक लागतं, कधी पेट्रोल हवा चेक करण्यासाठी थांबतो, अशी बरेच कारणे असतात। त्यामुळे दिलेल्या वेळेत अगदी एक्झॅक्ट पोहोचूच हे आपण सांगू शकत नाही। आतापर्यंत आम्ही बऱ्याच वेळेस जेव्हा पंढरपूर सोलापूरला ट्रॅव्हल केलं तेव्हा पुण्यातून औंध रावेत रोड पकडून पुढे इंदापूर, उरुळे कांचन, भिगवण या रस्त्याने आम्ही सोलापूर पंढरपूर पर्यंत प्रवास केलाय। आज मात्र आम्ही एका नव्या रूटने जात होतो। पुण्यातून बालगंधर्व, FC रोड, सिंहगड ब्रिज करून आम्ही पुढे पुणे बेंगलोर हायवेला टच झालो। दिवसभर वर्दळ चालू असलेले पुण्याचे हे मुख्य रस्ते म्हणजे FC रोडचा हा जो रस्ता आहे बालगंधर्व वगैरे करत एवढा गजबजलेला असतो, पण आज सकाळी शांत बघण्यात फार मजा आली। फायनली आता आम्हाला मॅपने पुणे बेंगलोर हायवेवर आणून पोहोचवलं। सोलापूरकडे जाणारा हा रस्ता आमच्यासाठी नवीन असल्या कारणाने नक्कीच या रस्त्याने आम्हाला मज्जा येणार होती। आता आम्हाला पुढे लागतोय कात्रजचा बोगदा। आता सकाळचे जवळजवळ 5:30 वाजले आहेत आणि तुम्ही रस्त्यावर गाड्यांची वर्दळ बघा। बघायला गेलं तर एवढ्या सकाळी एवढ्या गाड्या नसतातच, पण आज फारच गाड्या आहेत, कारण आज आहे शनिवार आणि पुढे दिवाळीची सुट्टी, म्हणजे मिनिमम 5-6 दिवस सुट्ट्या आल्यात। म्हणजे सगळा पब्लिक पुन्हा मुंबईहून गावाला किंवा आपल्या घरी जायला निघालेत। सकाळच्या अंधारात या बोगद्यातील दिव्यांची रोषणाई म्हणजे दिवाळीला लावलेल्या तोरणासारखंच वाटते। छानच वाटते ना बघायला। थोडं पुढे आल्यावर आम्ही खेड शिवापूरच्या अलीकडेच पेट्रोल भरून घेतलं। सकाळचे 6 वाजून गेलेत आणि आपण बघू शकतो आकाशात हलक्या गुलाबी रंगाच्या छटा उमटायला लागलेत। हळूहळू उजेड पडायला सुरुवात झालीये।
पुणे बँगलोर हायवे सोडून सोलापूरकडे जाण्यासाठी आपण आता खंडाळ्याहून लेफ्ट टर्न घेतलाय. लोणंदमध्ये आल्यावर आम्हाला सुंदर असा सूर्योदय पाहायला मिळाला. आम्ही आता आहोत लोणंदला HPCL पेट्रोल पंप वरती आणि समोरच बघा किती सुंदर दृश्य आहे. तलाव आहे आणि सकाळी इकडे मस्त वाटते. आता 7 वाजलेत. खूपच छान वाटते. थंड वातावरण आहे. शांतता एकदम. हा रस्ता की नाही खरंच खूप सुंदर आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडी, त्यांनी तयार झालेलं नॅचरल टनल, त्याच्या मधनं हलकी हलकी येणारी सूर्यकिरणं, मध्येच ऊन, मध्येच सावली, त्याच्यामुळे आपला हा प्रवास की नाही अगदी सुंदर, निसर्गरम्य आणि सुखद होतो. हा रस्ता आहे NH 965 आणि हा रस्ता खरंच खूप सुंदर आहे. या रस्त्यालाच असलेल्या एका वेदा हॉटेलमध्ये आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आणि आता सकाळचे 8 वाजतायत. नॅशनल हायवे सोडून जेव्हा आपण पंढरपूरकडे जाण्यासाठी टर्न घेतो, त्यानंतरचाही पंढरपूर पर्यंत पोहोचण्याचा संपूर्ण रस्ता अगदी सुंदर आहे.
आता वाजलेत 9:30 आणि आपण पंढरपुरात प्रवेश केलाय. जसजसं आपण मंदिराजवळ पोहोचतो तसतसं आपली विठू माऊलींच्या दर्शनाची ओढ वाढतच जाते. लाखो वारकरी आषाढी कार्तिकीला वारीला जेव्हा पंढरीला येतात तेव्हा त्यांच्या मनाला विठू माऊलींची लागलेली ओढ, ती भावना काय असेल याची जाणीव आपल्याला पंढरपूरला आल्यावरच होते. मंदिरापासून जवळच फ्री पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. तिथे आम्ही आमची गाडी पार्क केली आणि मंदिरापर्यंत चालत गेलो. आता उत्सुकता आहे विठू माऊलींच्या दर्शनाची. तर तुम्हाला कसा वाटला आजचा आमचा हा ट्रॅव्हल ब्लॉग पुणे ते पंढरपूर? जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.